पिंजरा पिंजरा रे कोणी किती अक्षता उधळल्या म्हणे. अरे काय हे काय लग्न होतं? शेलारांच्या वाड्यात भातुकलीतल्या भावला बावलीचं लग्न सुद्धा याच्यापेक्षा बरं. लग्न होतं का तमाशा होता? काय पण जावई मेला शेलारांना. हीच अक्का नारायणीच्या स्वयंवराची भाषा करत होती. देशोदेशीच्या राजकुमारांना या वाड्यात बोलवीन मी. काय पण राजकुमार मिळालाय. नाकानं कांदे सोडणाऱ्या बायकांचे हे असेच हाल होतात. तुला सांगतो, आज जे हे लग्न झाले ना, ते लवकरच तुटण्याची सगळी चिन्ह दिसत आहेत मला. त्या नारायणीने त्याच्या गालफडावर जो आपडबार फोडलाय ना, त्याचा आवाज लवकरच सगळ्या गावात पोहोचणार आहे. मला एक कळत नाही, नारायणीने तरी कसं काय लग्न केलं त्याच्या. बास. अहो, किती वाईट बोलताय तुम्ही. आता झालंय ना त्या दोघांचं लग्न, मग त्यांच्याबद्दल चांगला विचार करायला काय हरकत आहे. आणि होणार असेल कोणाचं वाईट तर ते त्याचं नशीब, त्याच्या पाशी. आपण त्याबद्दल वाईट विचार का करायचा? माझ्या वाईट विचार करण्यानं तिचं वाईट झालं असतं ना तर बरंच झालं असतं, पण तसं होणार नाही ना. ते मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं आहे. आज हे त्या चांदणी हॉटेलमध्ये गेलेत, पण तात्या काही तिला त्याच्या वाड्यात पाऊल पण ठेवू देणार नाहीये. म्हणजे ते दोघं उद्या इथे राहायला आले तर? हा सगळा विचार तुम्ही का करताय? आणि आले वाड्यावर तर येऊ द्या, त्यामुळे आपल्याला काही होणार आहे का? ए माझे आई, तुला नाही विचार करता येत ना, आता बोलू तरी नकोस ना. जाऊन झोप. तुम्ही पुन्हा भयंकर वागायला लागलाय. गौरी गणपतीमध्ये आरास करताना ज्या जुरमुळ्या लावतो ना आपण, तशा केसांचं माणूस गिटार वाजवत रोज सकाळी सकाळी भूपाळी गाईल ना या वाड्यामध्ये, तेव्हा कळेल मी काय विचार करतोय. असा आधीच 10-12% दादाचं मृत्यूपुत्र रोज इकडे तिकडे चालतं, त्यात ही नवी व्याध. पण काय बोलताय तुम्ही? गोरख भाऊजी असा विचार कधीच करत नाही. कसा करेल ना, 12 पिंपळावरचा मुंजा येतो, कसा विचार करेल? आणि तू पण निघ आता. त्यात जो काही तुझ्या नावाचा सातबारा असेल ना, तो सुद्धा फाडून टाकेल. चल काही झालं तरी नारायणी आणि तिचा तो कार्टून नवरा या वाड्यात यायला नकोय. कारण आणखी एक नवा मुंगळा शेलारांच्या गोळ्याच्या ढिपेला चिकटला तर सगळंच अवघडून बसेल. यावर उपाय एकच, अक्काचं ब्रेन वॉश केलंच पाहिजे. जय हो. मला तुमच्या सगळ्यांची एवढी सवय झाली ना की मला तुमच्याशिवाय करमणारच नाही. माझ्या बाळाला सुद्धा तुमची खूप सवय झाली आहे ग. टाकून नका जाऊ त्याला तुम्ही. पिंजरा